नमस्कार मित्रांनो, नरेगा अंतर्गत आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इथे योजना राबवण्यात येतात। तर नरेगा अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची कामे आपल्या गावामध्ये चालू असतात। तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की नरेगा अंतर्गत जी कामं आपल्या गावात चालू आहेत तर त्याची जी काही माहिती आहे ती आपल्याला कुठून मिळेल। तर मित्रांनो, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो, याच्या अंतर्गत भरपूर सारे कामं आपल्या गावामध्ये चालू असतात। परंतु मित्रांनो, गावातल्या लोकांना याच्याबद्दल माहिती नसते। बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता की आपल्या गावामध्ये मनरेगा अंतर्गत जे काही कामं चालू आहेत त्यांची माहिती कुठून घ्यावी। तर मित्रांनो, याची माहिती तुम्ही आपल्या मोबाईलवरून अगदी 2 मिनिटात घेऊ शकता। तर त्यासंबंधित आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात की मनरेगा अंतर्गत आपल्या गावामध्ये कोणती कोणती कामं चालतात त्याची माहिती आपल्या मोबाईलद्वारे कशा प्रकारे घ्यायची। तर मित्रांनो, चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता। तर मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक होम पेज दिसून जाईल। तर इथे होम पेजवरती आल्यानंतर मित्रांनो बघू शकता, इथे भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिसतील। तर याच्यामध्ये तुम्ही वरती जर ही पट्टी बघितली तर तिथे तुम्हाला की फीचर्स हा ऑप्शन दिसत आहे। तर आपल्याला की फीचर्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। की फीचर्स या ऑप्शनवरती आल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर जायचं रिपोर्ट्स या ऑप्शनवरती। रिपोर्ट्स या ऑप्शनवर गेल्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे इथे ऑप्शन पुन्हा एकदा ओपन होतील। त्यानंतर आपल्याला स्टेट या ऑप्शनवरती आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, स्टेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो इथे ओपन होईल। तर इथे बघू शकता, तर नवीन विंडोमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नवीन ऑप्शन इथे दिसत आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला इथे जो सिटीजन शेजारचा जो ऑप्शन आहे, पंचायत, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, झेडपी असो किंवा ग्रामपंचायत, तर याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पंचायतचा ऑप्शन येईल। याच्यामध्ये ग्रामपंचायत लेवल, EMBTA, JE लॉग इन, पंचायत समिती ब्लॉक, पंचायत मंडळ, जिल्हा पंचायत, सर अशा प्रकारचे 4 ऑप्शन इथे तुमच्या समोर येऊन जातील। तर याच्यामध्ये आपल्याला ग्रामपंचायत या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, ग्रामपंचायत या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे अजून 4 ऑप्शन इथे ओपन होतील। तर मित्रांनो, आपल्यासाठी महत्त्वाचं ऑप्शन आहे जनरेट रिपोर्ट्स। तर मित्रांनो, आपल्याला आपल्या गावातील कामांचे जर रिपोर्ट्स आपल्याला बघायचे असतील तर आपल्याला जनरेट रिपोर्ट्सच्या ऑप्शनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण जनरेट रिपोर्ट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करून घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे सर्व आपले जे काही राज्य आहेत ते इथे दिसून जातील। तर आपले राज्य जे काही असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। तर आपले राज्य आहे महाराष्ट्र, तर मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहे। आणि मित्रांनो, तुमचं जर का वेगळं काही राज्य असेल तर तुम्ही तुमचं राज्य इथे सिलेक्ट करू शकता। तर मित्रांनो, मी आता महाराष्ट्र इथे सिलेक्ट करून घेतलं आहे। तर महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर ग्रामपंचायत मॉड्यूल असा एक ऑप्शन येऊन जाईल। तर या ऑप्शनवरती आल्यानंतर आपल्याला बघू शकता, स्टेट आपण महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर फायनान्शियल इयर म्हणजेच आपलं जे काही आर्थिक वर्ष आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला ज्या आर्थिक वर्षातलं काम इथे बघायचं आहे त्या आर्थिक वर्षाला तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर मित्रांनो, मी आता 2024-25 हे आर्थिक वर्ष मी सिलेक्ट करणार आहे। तुम्ही कोणतंही आर्थिक वर्ष इथे सिलेक्ट करू शकता। तर मित्रांनो, 2024-25 हे आर्थिक वर्ष सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे तुमचा डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये मी माझा जिल्हा इथे सिलेक्ट करून घेणार आहे। तर माझा जिल्हा आहे नाशिक, तर मी आता नाशिक इथे सिलेक्ट करून घेतोय। मित्रांनो, तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे ब्लॉक म्हणजेच तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मित्रांनो, तुमचा जो काही तालुका असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मी आता इथे तालुका सिलेक्ट करून घेतला आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पंचायत म्हणजेच तुमच्या ग्रामपंचायत जी काही असेल, तुम्ही ज्या गावात राहत असणार त्या गावाचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, इथे आता मी माझं जे काही ग्रामपंचायत आहे ते ग्रामपंचायत सिलेक्ट करून घेतोय। ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला प्रोसीड या ऑप्शनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आता प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे इथे भरपूर सारे ऑप्शन इथे दिसून येतील। तर हे जे काही इथे रिपोर्ट्स आहेत मित्रांनो, ग्रामपंचायत रिपोर्ट्स, तर ग्रामपंचायती संबंधीचे भरपूर सारे महत्त्वाचे रिपोर्ट्स इथे तुम्हाला दिसून जातील। तुम्हाला जे काही रिपोर्ट बघायचे ते तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे दाखवणार आहोत की आपल्या गावामध्ये कोणती कोणती कामं चालू आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला R2 डिमांड अलोकेशन अँड मस्ट रोल याच्यामध्ये तुम्हाला वर्क स्टेटस 6 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो, वर्क स्टेटस, त्या वर्क स्टेटस ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे।
तर मित्रांनो वर्क स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता पुन्हा एकदा तुम्हाला फायनान्शियल इयर इथे क्लिक करून घ्यायचं आहे। तर फायनान्शियल इयर म्हणजे तुमचं आर्थिक वर्ष, तर मी 2024-25 हे आर्थिक वर्ष इथे निवडून घेतोय मित्रांनो। आता आर्थिक वर्ष निवडल्यानंतर तुम्हाला वर्क स्टेटस या ऑप्शनवरती एकदा क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतील, त्याच्यामध्ये तुम्हाला न्यू म्हणजे नवीन कामं बघायचे असतील तर न्यूवरती क्लिक करा। अप्रूव्ह म्हणजे अप्रूव्ह झालेले जे तुम्हाला काम बघायचे असतील तर अप्रूव्हवरती क्लिक करा। ऑनगोईंग म्हणजे जे कामं आता सध्या चालू आहेत ते बघायचे असतील तर तुम्हाला ऑनगोईंग या कामावरती क्लिक करायचं आहे। सस्पेंडेड म्हणजे जे कामं बंद करण्यात आले आहेत ते कामं जर तुम्हाला बघायचे असतील तर सस्पेंडेड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। आणि सर्व कामं तुम्हाला बघायचे असतील तर ऑल या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो मला सर्व कामं बघायचे आहेत तर मी आता ऑल या ऑप्शनवरती क्लिक करून घेतोय। तर ऑल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही वर्क कॅटेगरी तुम्हाला निवडायची म्हणजेच कामाचा प्रकार। तर मित्रांनो आता कामाचा प्रकार तुम्हाला इथे बघू शकता वेगवेगळे ऑप्शन इथे दिसून जातील। तर अंगणवाडी ऑफ द रूरल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच मित्रांनो अंगणवाडी संबंधित जर तुम्हाला काम बघायचं असेल तर अंगणवाडी याच्यावरती क्लिक करा। कोस्टल एरियाज म्हणजेच कोस्टल एरियाबद्दलचे काम असतील, ड्रॉप प्रूफिंग असेल, रूरल ड्रिंकिंग वॉटर म्हणजेच पाण्याचे जे काही पिण्याचे पाणी असतं त्याच्याविषयी जर काही काम बघायचं असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करू शकता। फूड ग्रेन म्हणजेच अन्न प्रक्रिया विभाग असेल त्याच्यावरती जर तुम्हाला काम बघायचं असेल तर ते बघू शकता। फूड कंट्रोल, फ्लड कंट्रोल अँड प्रोटेक्शन म्हणजेच मित्रांनो फ्लड कंट्रोल म्हणजे जास्त पाऊस झाल्यानंतर जे काही आपला पूर येतो तर त्या पुरावरती कंट्रोल करण्यासाठी किंवा पुरापासून वाचवण्यासाठी काही कामं झाले असतील गावामधले, उदाहरणार्थ एखादा पूल असो, बंधारा असो, त्या संबंधितली काही कामं बघायची असतील तर तुम्ही फ्लड कंट्रोल अँड प्रोटेक्शन या ऑप्शनवरती जाऊ शकता। त्याच्यानंतर फिशरीज म्हणजे तर मत्स्य व्यवसायासंबंधी काही काम गावामध्ये झालं असेल तर तुम्ही फिशरीज या ऑप्शनवरती जाऊ शकता। मायक्रो इरिगेशन वर्क्स मित्रांनो मायक्रो इरिगेशन वर्क्स म्हणजे जे काही इरिगेशन म्हणजे जलसंधारण विभागाचं हे काम असतं मित्रांनो। तर तुम्हाला याच्या संबंधित काही माहिती बघायची असेल तर याच्यामध्ये मायक्रो इरिगेशन वर्क्स या ऑप्शनवरती जाऊ शकता। त्याच्यानंतर वर्क्स ऑन इंडिव्हिज्युअल लँड जर जमिनी संबंधित काही कामं असतील तर तिथे तुम्ही बघू शकता। लँड डेव्हलपमेंट म्हणजेच जमिनीचा काही विकास केला असेल त्याच्या संबंधित काही काम केलं असेल तर लँड डेव्हलपमेंट या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही त्या संबंधितले कामं इथे बघू शकता। अदर वर्क्स म्हणजे इतर काही कामं, प्लेग्राऊंड असेल, खेळण्यासाठी काही ग्राउंड तयार केले असतील गावामध्ये तर त्या संबंधित कामं बघायची असतील तर प्लेग्राऊंड या ऑप्शनवरती तुम्ही जाऊन त्या संबंधितले कामं बघू शकता। रूरल कनेक्टिव्हिटी म्हणजेच गावाची संबंधित जे काही कनेक्टिव्हिटीची कामं असतील ते जर बघायचे असतील तर या ऑप्शनवरती तुम्ही जाऊ शकता। तर रूरल सॅनिटेशन अशा बरेच प्रकारचे वेगवेगळे इथे कामं आहेत मित्रांनो। तर आपण इथे आपल्याला जे काही काम बघायचं आहे ते तुम्हाला जे पाहिजे ते काम तुम्ही इथे बघून घेऊ शकता। तर मित्रांनो मी एक काम इथे तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथे कसं करायचं ते चेक करून। तर एक काम आपण निवडलं आहे वर्क ऑन इंडिव्हिज्युअल लँड, तर इथे आपण प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केलं आहे। मित्रांनो प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खाली तुम्हाला वर्क नेम म्हणजेच कामाचं नाव, वर्क टाईप म्हणजेच कामाचा प्रकार, लोकेशन कोणतं आहे, कोणतं गाव आहे, खाता नंबर, प्लॉट नंबर ही सगळी माहिती मिळून जाईल। त्याच्यानंतर एक्झिक्युटिंग एजन्सी, कोणत्या एजन्सी थ्रू हे काम चालू आहे ते तुम्हाला दिसून जाईल। वर्क टाईप म्हणजेच कामाचा प्रकार कोणता आहे तो इथे दिसून जाईल। त्याच्यानंतर एस्टिमेटेड कॉस्ट किती आहे म्हणजेच जे काही काम आहे त्याचं एस्टिमेटेड म्हणजेच कामासाठी लागणारी जो काही पैसा आहे तो किती लागणार ते इथे दिलं आहे। त्याच्यानंतर इथे लेबरची कॉस्ट दिली, लेबरचे चार्जेस म्हणजेच लेबरला मजुरी किती लागणार ते दिलं आहे, मटेरियलसाठी किती पैसा लागणार आहे ते सुद्धा इथे दिले, आणि फायनान्शियल सँक्शन अमाऊंट म्हणजेच या आर्थिक वर्षामध्ये या कामासाठी किती पैसे मंजूर झाले आहेत ते सुद्धा इथे देण्यात आले। तर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आपल्या मोबाईलवरती हे सर्व काही बघू शकता। तर बघू शकता इथे कामाचे नाव दिले, त्याच्यानंतर गावाचे नाव, ग्रामपंचायत, कामाचे प्रकार, अशी सर्व माहिती मित्रांनो तुम्ही आपल्या मोबाईलद्वारे बघू शकता। तर मित्रांनो तुमच्या गावामध्ये कोणती कामं चालू आहेत या संबंधितले भरपूर सारे आपल्याला प्रश्न विचारण्यात आले होते। भरपूर सारे हा प्रश्न विचारत होते की आमच्या गावामध्ये मनरेगा अंतर्गत वेगवेगळी कामे कोणत्या प्रकारची चालू आहे, त्यांची आता स्थिती काय आणि त्याच्यासाठी किती पैसे मंजूर झाले, ती सर्व माहिती आपल्याला कशी मिळवावी लागेल। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ती सर्व माहिती आपल्या मोबाईलद्वारे मिळवू शकता आणि घर बसल्या ती मोबाईलमध्येच आपण पाहू शकतो। तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओंसाठी मित्रांनो सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।